श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकार पावमशी, तू आणि रुक्मिणीशी एकतत्व हा खास. तो व्यवहारी म्हटल्यास काय म्हणजे भेद होतो. जैसे तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती, तैसी ज्या मानेल मती तैसे तो तुझ वाहत. अनन्य भावे वाहता तू पावसी आमच्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता आपल्या वस्याविषयी कधी. मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला येथे घडून. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रार्थ उदक कुंभासी, वेदी श्रद्धा करुणी देती श्रद्धा करुणी. अक्षय तृतीयेच्या दिवशी वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरास बोलले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानना, चिलेमध्ये द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तव करी ठेवणी. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो, ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवधी आनंदली, चिलीम भरू लागली. तंबाखू आत घालून विस्तवाचा तपास केला, जो तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटायला सावकाश होती विबुध हो. पोरे चिंता विचार करी आपसात निश्चिंती, कशी करावी याची युक्ती. विस्तव पाहिजे चिलमेला, मुले पाहुण चिंतातुर. बंकट करी मधोत्तर, अरे जानकीरामा सोनार आहे विटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे. विस्तवासी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरावे. विस्तव लागतो आधी, त्या आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हास. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरासी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडून, आपले दोन्ही कर नको करू हा विचार. विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाची या देव जाण, त्याच्या चिलमी कारण विस्तव हा जाणतसे. साधू प्रती काही देता, तुझे अशुभता नसे वार्ता. उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज, सोनारे न ऐकिले अदुतंतो भाषण केले. त्याच्या जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानना कशाचा पुण्यराशी. त्या चिलमी बहादुरा म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पित बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाऱ्याचे, जात गोत नाही त्याला. ऐसा वेड्या पिशा मी साधू मानल नाही मुळीच तयार. बंकटलाला खुळावला, नांदी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला. मी त्याच्या चिलमीसी, तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे परी. आपल्या कर्तव्याने न करी विस्तवाचे निर्माण. साधुनाथ जालंधर पित होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घर घर न हिंडते कदा ते. जा उभे न राहा येथे, विस्तवनामुळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या विषयाची. पोरे विन्मुख परत आली, राजासी निवेदली हकीकत जी का झाली. सोनाराच्या दुकानात ती एकता हास्यवंदन करीत झाले. दयाघन नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेत झाले चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धर. बंकट म्हणे, गुरुराया थोडा थांबा परम सदया. विस्तव देतो करुणिया, काडी घालून आत मी. काडी घालल्या वाचून, कदा न पेटे अग्नी, म्हणून केली ती मनास आणा समर्थ. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर, नुसती काडी वर धरणे वर तिळामुळीच घालू नको. बंकटलाला तैसे केले, नुसत्या एका काडीच धरिले. चिलिमी वरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, एक तुम्ही श्रोते चतुर. बंकट झाला प्रगट झाला वैनेश्वर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा. महाराजांनी लोकांतर
काडी तैसीच राहिली, चिलीमतेही पेटली, कशाचीही नाही उरली जरूरत खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व, उगीच म्हणती धोंडांत मत. आता सोनाराच्या घरात काय झाले ते आहे का? या अक्षय तृतीयेचे मानविशेष चिंचवण्याचा, जेवी वर्ष प्रतिपदेचा महत्व निंब फुलाचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवणे वाटते द्रोणात. त्या प्रकार ऐसा घटित, घडून आला तो पहा. त्या चिंचवण्या माझारी, आळ्या दिसल्या नाना परी. बुडबुडत्या झाल्या, बुजाड झाल्या भारी. किळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावून. अवघे अन्नात टाकून सोनार बसला अधोवंदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोठे उमगले, ऐसे वाया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रयत्न तत्काळ आला. गजाननासी अगाध लिहिला, मीन खचित जाणिली. गजानन न्यावी नीर, मी त्या मानिले धिल्लर. गजानन राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. श्रीकारज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभूळ मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानित हो. हाय हाय हे दुर्दैव, वा कैसा साधिला धावा. माझ्या हातून संत सेवा, हो न तू दी असा हा धिक्कार. मी भारभूत साचार, जन्म पावलो भूमीवर. द्वाड पायाचा पशु मी, आज माझ्या भाग्यकाळी. बुद्धी कशी चढती झाली, संयोगाची दवंडिली. वेळ आणली म्या करे, काही असो आता जाऊ. समर्थाच्या पायी पाहू, पदी त्यांचा अनन्य होऊ. क्षमा मतूची मागावया, ऐसा विचार करून सर्वे घेऊन चिंचवणे. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेटजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा चिंचवण्याला, आता किडे पडले बहु. मानसे उठली उपोक्षित, येणे झाला श्रद्धाघात. हे ऐसे व्हाव्या कृत्य, माझा मीच आहे कारण. आज सकाळी चिलिमीला, मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थाच्या विस्तवा त्याचेच आहे फळ. चिंचवणे नासले सकळ, ते ऐकून बंकटलाला बोलू लागले येते रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणे वाटे मला. सोनार म्हणे अशी शंका, शेटजी तुम्ही धरू नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, त्याची टरफले अजून भली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे, शेटजी तुम्हा प्रथम मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा मातूची मागेन, अनन्य भावे करून. साधू दयाचे परिपूर्ण, सागर मुळीच आहे की. समर्थ पुढे भीत जानकी रामा गेला त्वरित. घातले त्याची दंडवत अष्टंगेशी समर्था, आणि म्हणाला दया घना. तुम्ही येऊ माझी करुणा, मी अपराधी केले नाना. त्याची क्षमा करावी, तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रात, तेव्हा आज निविटिले माझे अपराध रूपी अवधे ऋण. जाडी कृपा कुशाने करून, समर्थ आजपासून मी न टाळावी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढेच मजसे पुरी झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझी चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकून अवध्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिले प्रकार मावळून गेला होता तेव्हा. अवध्याप्रती आश्चर्य झाले, समर्थाचे महत्व कळले. हा म्हणता पसरले वृत्ती ही शेगावात. त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचं नाही येत वास, झंकाया कवनाते. मुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निसीम भक्त समर्थाचा. त्याची कथा ऐका ही, श्रोते श्रेष्ठ मासात. सोमवार बसले भक्त, अति आदरे जोडून पायावर. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालती वारा समर्थाकारणे. कोणी वाटीती खडीसाखर, कोणी गळ्यात घालती हार, कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूच्या. तई महाराज बोलले चंदूला, हे आंबे नको मला, दोन कानवले उतरडीला आहेस तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानवले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज वंदले वाचे, नाही कारण ताज्याचे पाहिजे तुझ्या उतरडीचे.
कानवले मजा खावया, जा वेळ करू नको, उगीच सबसी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेळा एकरुचित्त, त्या मुकुंद चंदू प्रती लोक अवधे बोलती, जाये पाहुणा शीघ्र गती, खोटे न होय संतवाणी. चंदू घरा प्रती गेला, कांतीसी पुसू लागला, दोन कानवले उतरडिला, आहे का रंभोरू, ते बोले अंगणा होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीयाच्या दिवशी भले कानवले पतिराया केले, तेन आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीतो समर्थ, स्व तळून देते, ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान घे तयार, नको पाहण्या बाजार. कानवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावर, ताजे कानवले सुंदर, जे तू उतरडी माझारी, दोन ठेविले तेच दे, समर्थाशी ऐसे कथिले, तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून द्या, पहा काही तेधवा. ऐसे कथा पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधून कानवल्या चिंता तरी. कानवल्याचा शोध करिता आठवडा झाला तत्वता, उघड म्हणून थांबा नाथा सत्यगिरी समर्थाची. दोन कानवले होते उरले, ते मी उतरडीस ठेविले, त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मजला, त्याच महिना होऊन गेला, असलेला भुरसा वरी आला, ते खाण्याचे उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तत्काळ उठली उतरडी सर्व धांडुळली, कानवले ते ठेविलेले, कळशी होती खापराची, आत तो पाहिला निहाळून, तो दृष्टी पडेल तिच्या दोन, कानवले ते सुकून गेले होते थोडके, भुरसा मुळीच नाही आला, श्रोते या कानवल्याला, बट्टा संतवानीला नाही लागला कधी जगी. कानवले ते पाहून उभयताचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थाशी अर्पित झाला, लोकवरती आश्चर्याला, कोणी कृतीने पाहून लोक माहिती गजानना, खचित असतील त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान याची अवधे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी सेवित झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोरासी तेवी झाले भक्षिता. शेगावाच्या दक्षिणेस चिंचवणी गाव परियस, ते दिल एक रहिवासी, माधव नामे विप्र होता, वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार, तरुण्यपणी संसार हेच होते ब्रह्मज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिली अक्षरे तेच होय, माधवासी न कोणी उरले, कांतपुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन दयाचे संसारी. जी का होती चिजवस्त, ती अवधी गेली फस्त, म्हणे आता माझी गत, होईल कैसी देवदेव. धुमीचा संसार केला तो आता अवधा निमाला, आठवण हे कधी नाही तुला एक क्षणही. दीनबंधो आता माझा वाली कोण, दीन दयाळू तुझ वाचून माझे हे अरण्य रोदन, तुझ विन देवा कोण एके, ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवटी हट्ट धरून बसला, आरंभी उपोषण, अन्न पाण्याचे त्या लागून, वंदती वंदे नारायण, खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस, परी नाही उठला, तई महाराज वंदले तयाला, हे करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे दान, प्राण देहात सोडून जात वैद्य बोलविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनांचा, जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कुंपण घालणे निरंथक, ज्या कन्यापुत्रासाठी तू केली आटाआट, ते अवधे गेले शेवटी टाकून तुझ लागी. अश्वत्थाचे पोषण केले श्वत्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळ भोगणे भाग असे, ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. हे का टाकून हट्टपणा, विवेक काही करी म्हणे, तेन माधवे ऐकिले, हट्टासी न सोडले, यज्ञ लोकाच्या वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. शेगावास कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी, अन्न विना राहू नका, तेही म्हणले माधवाला, काही तसाच बसला समर्थाच्या सानिध्याला, नाम घेत राहिरीचे. रात्र झाली 2 प्रहर, त्रमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शंख शब्द किर होऊ लागला वरजेवरी.
आसपास कोणी नाही, ऐसे पाहुणं गेले काही. कौतुक ते लवलाई. स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर. दुसरा यमाजी भास्कर. आप पसरून माधवावर धावून आले भक्षावया. देणे माधव पळाला, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुड आला तोंडासी, शब्द फुटे न वाचेशी. ऐसा पाहुन स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जुन, हेच का तुझे धिटेपण. तू काळाचे भक्षजान, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणकी दाखविली, पुढती स्थिती जाणविली. येथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे एकता, झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळ हो. नको नको हे जिवंत, धावतात हीच विनंती आपणाप्रत. महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, तेच तुम्ही धाविले येथे. आता या लेकरासी यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुरशी. परी त्या जळाने तुम्हाशी नाही मुळी अशक्य. मृतपदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते, यमलोकी ना तयसी. ऐसे एकता भाषण, समर्थ गेले हास्यवंदन. महापतित पावन, साधूस एक करीती की. नारायण नारायण ऐसेच माधव करी भजन. जवळ आले तुझे स्मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझी करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य द्या. अखोट ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गळू नका. तथास्तु ऐसे महाराज वंदले. तुझे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले अजन्मास येणे भूमीवर. ऐसे रीती दोघांना संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णावा वाचा, नाही माझी समर्था. इहलोकीची देहभाव माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलून लागले जन, उपवासे फिरते मस्तक. म्हणून वेडेचार करी जन कल्याणा नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णव्या. असो माधवाचे देहा वासना, समर्थ सानिध्य झाले जाण. चुकले त्याचे जन्मस्मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली, समर्थाची इच्छा झाली, ती त्याने निवेदली. आपल्या शिष्यावर्गाते वैदिक ब्राह्मण बोलावा. मंत्र जागरण केले करावा. वेदशास्त्रने देवा देवा आनंद होतो. पोहे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तोट द्यावा, धन पाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकून शिष्य विनवून लागले. ऐसे वैदिक ब्राह्मण मिळल्या विनासाच, आमचा उपयोग याते नसे. महाराज म्हणाले त्यावर, करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडीसी श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवधे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता. रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले, चंदनाचे उटणे केले. हात केसर कालविले, तैसे आणखी कापूर. 2 प्रहर समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रमण जटेला, आणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अनन्य ग्रामाकारणे. संतांचे जे मनी येत, ते ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे एकरुचित्त, ऐसा प्रभाव संतांचा. भकटलाला प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी. असून परी शेगावासी, वंशज त्याचे करीती. हे हा दास गणू विचारत, श्री गजानन विजय ग्रंथ नामे ग्रंथ. साधकासी दावो पंथ, विमलशा हरिभक्ताचा. श्री हरिअर्पणाय शुभ भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुरोध्याय समाप्त.